नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं विनायक क्लासेसमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स सॉल्व्ह करण्याची ग्राफिकल मेथड पाहणार आहोत. आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. पहिला आहे x + y = 4. दुसरं काय आहे 2x - y = 2. जर आपण ह्याचा ग्राफ काढला तर ती स्ट्रेट लाईन येणार आहे. ह्या इक्वेशनचा दुसरा ग्राफ काढला ती दुसरी स्ट्रेट लाईन येणार आहे. आणि ह्या दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील ते ह्या दोघांचं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. बरोबर. त्यासाठी आपण काय करूया, x + y = 4 हे आपण पहिलं इक्वेशन लिहून घेऊया. त्याच्या खाली एक टेबल तयार करायचा आहे, x y आणि x, y असं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. x ची जी व्हॅल्यू आहे ना ती आपण स्वतः मनाने घ्यायची आहे. फक्त एक काळजी घ्यायची आहे, x ची व्हॅल्यू 10 पेक्षा कमी पाहिजे आणि y ची पण व्हॅल्यू 10 पेक्षा कमीच यायला पाहिजे, तर ते आपण ग्राफवरती रिप्रेझेंट करू शकतो. ते तुम्हाला ग्राफमध्ये कळेलच नंतर. x ची व्हॅल्यू आपल्याला मनाने घ्यायची, ते आपण 1 घेऊ, 2 घेऊ, -3 घेऊ, काही घेऊ शकतो. त्याच्यामध्ये काही लिमिट नाही. तर x = काय आहे, आपण समजा 1 घेऊया. x ची व्हॅल्यू आपण 1 घेतली तर y ची व्हॅल्यू काय येईल ते आपल्याला काढायची. जेव्हा x = 1 आहे तेव्हा y आपल्याला काढायचं आहे. x + y = 4 आहे. तर x ची व्हॅल्यू आहे 1 + y झालं 4. मग y काय येणार, 4 इतर आहे तसंच राहिलं आणि इकडचं प्लस तिकडे जाऊन काय होणार, -1. मग y = 4 - 1 होणार 3. म्हणजे y ची व्हॅल्यू आली 3. म्हणजे जेव्हा x 1 आहे तेव्हा y किती येणार आहे, 3. म्हणजेच 1 + 3 झालं का 4. हे झालं 1, 3. म्हणजे पहिला पॉईंट काय झाला, 1, 3. दुसरा आपण पॉईंट काढूया. समजा आपण x ची व्हॅल्यू तर 0 घेतली, चालेल का? चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. x = 0. इक्वेशन काय आपलं, x + y = 4. तर y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. x आहे 0, x खाली लिहायचं 0 + y = 4. कोणत्याही नंबरमध्ये आपण बरोबर 0 ॲड केला काय फरक पडतो का, नाही. त्यामुळे y लिहायचं 4. y आलं 4. म्हणजे x ज्यावेळेस 0 आहे त्यावेळेस y किती आहे, 4 आहे. 0, 4 हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट आपण मायनस घेऊया का, चला -1 घेऊन पाहूया आपण. x आहे आता -1. x आहे -1. इक्वेशन काय आपलं, x + y = 4. x + y = 4. x ची व्हॅल्यू काय आता -1 आहे, ती तिथे लिहायची. -1 + y = 4. मग y ची व्हॅल्यू काय येणार आहे, 4 आहे तसं तिकडचं -1 तिकडे जाऊन काय होणार, +1. मग y काय झालं, 4 + 1 5. म्हणजे x ची व्हॅल्यू ज्यावेळेस -1 आहे तेव्हा y काय आहे, 5. मग लिहायचं -1, 5. हे पहिल्या इक्वेशनसाठीचे 3 पॉईंट झाले, 1, 3, 0, 4 आणि -1, 5. तसंच आपण या दुसऱ्या इक्वेशनसाठी पॉईंट्स काढूया. दुसरं इक्वेशन आपण लिहूया, 2x - y = 2. बरोबर. ह्याच्यासाठी पण आपल्याला 3 पॉईंट्स काढायचे आहेत. आता x आपण घेऊया, समजा आपण घेतलं 2. x आपण घेतलं 2. पहिलं इक्वेशन लिहायचं आहे तसं 2x - y = 2. x च्या जागी आपल्याला 2 लिहायचं आहे. 2 × ब्रॅकेट 2 - y = 2. आता इथं 2 × x आहे ना, म्हणजे 2 ने आपल्याला x च्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचे. मग 2 2 किती होणार, 4 - y = 2. आता आपल्याला माहिती आहे 4 इकडे प्लस तिकडे जाऊन मायनस होणार आहे, पण इकडे लक्ष द्यायचं आहे, y ला मायनस साईन आहे ती तशीच लिहायची. कोणत्याही नंबरची साईन त्याच्या लेफ्ट साईडला असते, त्यामुळं y ची साईन ही लेफ्ट साईडला आहे ते -y. 4ला लेफ्ट साईडला कुठलीच साईन नाही म्हणजे प्लस साईन आहे. बरोबर. इथलं 2 ॲज इट इज राहणार, इकडचा +4 तिकडे जाऊन काय होणार, -4. मग -y काय येणार, बघा ह्याला प्लस साईन आहे ह्याला मायनस साईन आहे, ग्रेट दोघांना ऑपोजिट साईन असल्यावर सबट्रॅक्शन होते. 4 - 2 होणार 2 आणि ग्रेटर नंबर 4 आहे त्याची मायनस साईन देणार आपण. देअरफॉर y येणार +2. y येणार +2. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 2 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू काय आहे, 2. म्हणजे आन्सर आलं 2, 2. आता आपण x ची व्हॅल्यू 0 घेतली, चालेल का, चालेल. x ची व्हॅल्यू आपण 0 घेऊया. x 0 असल्यावर काय होईल पाहूया आपण, 2x - y = 2. हे झालं आपलं इक्वेशन. x च्या जागी आपल्याला 0 लिहायचे. 2 × 0 - y = 2. आपल्याला माहिती आहे कोणत्याही नंबरला आपण 0 ने मल्टिप्लाय केलं आन्सर काय येतं, 0. 0 - y = 2. 0 ॲड करा मायनस करा काय फरक पडतो का, काहीच नाही. देअरफॉर -y = 2. कारण ही मायनस साईन y ला आहे म्हणून तसंच ठेवलेली आहे आपण, ती फक्त तिकडे पाठवूया. देअरफॉर y येणार -2. इकडची मायनस साईन आपण तिकडे शिफ्ट केली फक्त. देअरफॉर y -2. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 0 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू काय येणार आहे, -2. म्हणजे आपण लिहूया इथं 0, -2. हे झालं दुसरा पॉईंट. बरोबर. आता आपल्याला तिसरा पॉईंट काढायचा आहे. जर आपण x ची व्हॅल्यू 1 घेतली चालेल का, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. x घेऊया आपण 1. इक्वेशन काय आहे, 2x - y = 2.
एक्सची व्हॅल्यू आपली 1 आहे, 2 × 1 करायचं, -y = 2. आता माहिती आहे आपल्याला 2 × 1 = 2 -y = 2. ही मायनस साईन वायला जे ती तशीच लिहायची, इकडचा 2 तसंच लिहिला, बरोबर. इकडं +2 तिकडे जाऊन काय होणार आहे, -2 होणार आहे. मग इकडे जाऊन काय झालं ते -2 -y = 0. आता आपल्याला माहिती आहे 0ला कुठली साईन नसते, त्यामुळे ही साईन आपण तिकडे शिफ्ट केली तरी चालणार. देअरफॉर y = काय झालं, 0 झालं. y = काय झालं, 0. म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा वायची व्हॅल्यू काय येते, 0. मग काय येणार, 1 0 इंटू ब्रॅकेट काय येणार, 1 0. हे 3 पॉईंट झाले ह्या इक्वेशन्सचे, हे 3 पॉईंट झाले ह्या इक्वेशनचे. आता आपण ग्राफ कसा काढायचा ते पाहूया. ग्राफ काढण्यासाठी आपण काय केले, ग्राफ पेज घेतले, त्याच्या बरोबरमध्ये उभी लाईन मारली आणि बरोबरमध्ये आडवी लाईन मारली. जी आडवी लाईन त्याला म्हणतात एक्स ॲक्सिस, बरोबर, आणि उभी लाईन त्याला काय म्हणतात, वाय ॲक्सिस. आणि ह्या दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात, हे जे ॲक्सिस इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ ओरिजिन. तिथं असतं 0 0, बरोबर. ह्याच्या राईट साईडला एक्स ॲक्सिसवरती बघा 1 2 3 4 पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि लेफ्ट साईडला -1 -2 -3 -4 नंबर दिलेले, बरोबर. त्याला आपण एक्स डॅश लिहिलेला आहे आणि राईट साईडला एक्स लिहिलेला आहे. तसंच वाय ॲक्सिसवरती बघा वरच्या बाजूला +1 +2 +3 +4 दिलेलं आहे, त्याला आपण वाय दिलेला आहे. आणि खालच्या बाजूला -1 -2 -3 दिलेलं आहे, त्याला आपण वाय डॅश लिहिलेला आहे. आता आपल्याला हे जे पॉईंट्स आहेत x + y = 4 या इक्वेशनचे आपण हे 3 पॉईंट काढलेले आहेत, ते आपल्याला ग्राफवरती दाखवायचे आहेत आणि त्यातून जाणार एक लाईन काढायची आहे. पहिला पॉईंट काय, 1, 3. एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय वरती 3. एक्स ॲक्सिसवरती 1 इथं आहे आणि वाय वरती 3 इथं आहे, म्हणजे तो पॉईंट इथं येणार आहे. ओके. तसंच आता 0, 4 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 0 आणि वाय वरती 4. एक्स वरती 0 इथं असणार आणि वाय वरती 4 इथं असणार, म्हणजे तो पॉईंट या ठिकाणी असणार आहे, बरोबर. आता तिसरा पॉईंट काय आहे, -1 5. एक्स ॲक्सिसवरती -1 इकडं आहे आणि 5 कुठं आहे, वाय वरती 5 इथं, म्हणजे तो पॉईंट इथं असणार आहे. हे 3 पॉईंट झाले. ह्या 3 पॉईंटमधून जाणारे आपण एक लाईन काढणार आहोत. ह्या 3 पॉईंटमधून जाणारे आपण एक लाईन काढणार आहोत, बरोबर. 3 पॉईंटवरती रेष पकडायची, पट्टी पकडायची आपण आणि त्यातून जाणारी एक लाईन काढायची आहे. ओके. ही तिन्ही पॉईंटमधून जाणारी आपण लाईन काढलेली आहे. या लाईनवरती ह्याचे इक्वेशन आहे ते लिहायचं, x + y = 4 लिहायचं, बरोबर. हा जो पॉईंट आहे तो कोणता आहे, -1 5, तिथं लिहायचं -1, 5. हा पॉईंट कोणता आहे, 0, 4, तिथं लिहायचं 0, 4. आणि तिसरा पॉईंट कोणता आहे आपला, 1, 3, ते त्याच्यावरती लिहायचं आहे. आता आपल्याला 2x - y = 2 ह्या इक्वेशनसाठी लाईन काढायची आहे. पहिला पॉईंट काय, 2, 2. 2, 2 कुठे असणार, एक्स वरती 2 आणि वाय वरती 2, ते येणार आहे इथं, बरोबर. आता दुसरा पॉईंट काय, 0, -2. एक्स वरती 0 आणि वाय वरती -2, म्हणजे कुठे येणार आहे ते, इथं येणार आहे खालच्या बाजूला 0, -2. तिसरा पॉईंट काय, 1, 0. एक्स वरती 1 आणि वाय वरती 0, म्हणजे तो पॉईंट येणार आहे इथं, वायचा 0 आणि एक्स वरती 1. आता ह्या 3 पॉईंटमधून जाणारी आपण लाईन काढायची. बरोबर, या 3 पॉईंटमधून जाणारी आपण लाईन काढणार आहोत आणि ह्या लाईनचं इक्वेशन त्या लाईनवरती लिहायचं आहे. इक्वेशन काय आहे, 2x - y = 2. 2x - y = 2. हा पॉईंट काय आहे, 2, 2. हा पॉईंट काय आहे, 1, 0. आणि हा पॉईंट काय आहे 0, -2, बरोबर. ह्या दोन लाईन कुठे इंटरसेक्ट झाल्या, 2, 2ला, बरोबर. ह्या दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील ते त्या ग्राफचं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. म्हणजे ह्या दोन लिनियर इक्वेशनचं सोल्युशन काय असणार आहे, 2, 2. देअरफॉर काय लिहायचं, सोल्युशन लिहायचं खाली आणि काय लिहायचं, इंटू ब्रॅकेट x, y = 2, 2. आणि हे जे ग्राफ आहेत ना, ह्याच्यामध्ये आपण एक सेंटीमीटरवरती 1 2 3 4 लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण स्केल काय लिहिलेलं आहे, ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. 1.2 मध्ये ग्राफ काढताना प्रत्येक ग्राफला आपल्याला स्केल हेच लिहायचं आहे, ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर = 1 युनिट, हे आपल्याला लिहायचंच आहे.